आज आम्ही गुलाबजाम बनवणार आहेत। हे खवा आणि थोडासा मैदा टाकलेला आहे। त्याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घ्यायचे। असे छोटे छोटे गुलाबजाम बनवायचे। आणि आपण इथं पाक करायला ठेवला होता। आता पाक तयार झालेला आहे। थोडासा राहिला आहे व्हायचा आणि इकडं गुलाबजाम तळायला तेल ठेवलं आहे। आता आपण गुलाबजाम बनवून घेऊयात छोटे छोटे। तुम्हाला येत नसतील तर कमेंटमध्ये सांगा, मी सांगेन गुलाबजाम बनवायला। आता तेल गरम झालं आहे। आपण आता गुलाबजाम टाकून घेऊयात। एक एक टाकायचे, तेल उडवून हातावर, नाहीतर जाते वर। गुलाबजाम तळत आहे, थोडे तळायचे राहिले। आता थोडे लाल होईपर्यंत, ऑरेंज कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे। आता तळून झालेले आहेत। आता आपण या गुलाबजामला काढून घेऊया। काढून घेऊया। थोडेसे काळे होऊ द्यायचे, थोड्या वेळ ठेवायचे बाहेर। इकडं तवर दुसरे तळायला टाकायचे। तळलेले गुलाबजाम आता पाकामध्ये टाकून घ्यायचे, भिजू द्यायचे। भिजून झाल्यानंतर आपण बघायचे तर दुसरे गुलाबजाम तयार करून ठेवायचे तळजिस्तर। एक मिनिट बाहेर राहू द्यायचे आणि हे दुसरे टाकून घ्यायचे तयार केलेले। हलवून घ्यायचं, परत थोडंसं हलवायचं म्हणजे चिटकणार। गॅस लो राहू द्यायचा। आता इथं तळून घेतलेले आता ह्याच्यात टाकून घ्यायचे पाकामध्ये। आता परत दुसरी बनवायला तयार करायची।
थोडंसं तूप हाताला लावलं, गोल गोल गोळे करून घेतले. आता गुलाबजाम तळत आले, थोडे राहिले तळायचे आणि